नमस्ते. कोडिंग फंडामेंटल्ससाठी सर्टिफिकेशन कोर्सच्या या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. हा कोर्स जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व लीडरशिप फॉर इक्विटी आणि पायजम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे. या सत्रामध्ये आपण कोडिंगच्या मूलभूत संकल्पनांपैकी एक म्हणजेच सिक्वेन्सिंग म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. सिक्वेन्सिंग फक्त कोडिंगसाठीच नाही तर आपल्याला रोजच्या जीवनातही याचा उपयोग होतो. चला तर मग जाणून घेऊया की सिक्वेन्सिंग प्रोग्रामिंगचा कणा कसा आहे आणि त्याचे काही मजेदार व ओळखीची उदाहरणे देखील पाहूया. चला तर मग एका उदाहरणाने सुरुवात करूया. चपाती आपण कशी बनवतो याचा विचार करा. आधी आपण पिठात पाणी मिसळतो, मग पीठ मळतो, लाटतो आणि शेवटी चपाती भाजतो. कल्पना करा की आपण पीठ भाजण्याआधी मळत नाही किंवा पाणी मिसळल्याशिवाय पीठ लाटतो किंवा गोंधळ होईल नाही का? पायऱ्यांचा क्रम योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. हाच आहे सिक्वेन्सिंग, कामे योग्य क्रमाने करण्याची प्रक्रिया. व्हिडिओ थांबवा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यातील 3 कामांची यादी करा जिथे क्रम महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ दात घासणे किंवा बी लावणे. ती यादी लिहून काढा. आता विचार करा की एक रोबोट कार धुण्याचा प्रयत्न करतो आहे. रोबोटला मानवी मेंदू नसतो. तो फक्त दिलेल्या सूचनांचे अचूकपणे पालन करतो. जर आपण रोबोटला कारवर पाणी टाका ही सूचना कार साफ करण्यापूर्वी दिली तर कार स्वच्छ होणार नाही. त्याचप्रमाणे प्रोग्रामिंगमध्ये सिक्वेन्सिंग याची खात्री करते की पायऱ्या योग्य क्रमाने पार पाडल्या जातात. योग्य सिक्वेन्सिंग शिवाय प्रोग्राम चालेल परंतु त्याचे परिणाम चुकीचे असू शकतात.